पुण्यातल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातली एक अपडेट बातमी। हगवणे पिता पुत्राला आता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। राजेंद्र आणि सुशील हगवणेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर निलेश चव्हाण 6 आरोपी आहेत, त्याला 7 जून पर्यंत ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर निलेशचा या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा आहे। पुण्यातल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणे पिता पुत्राला न्यायालयानं कोठडी सुनावली आहे। राजेंद्र आणि सुशील हगवणेला कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे आणि निलेश चव्हाणला 7 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। दरम्यान निलेशचा सुद्धा या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा पोलिसांनी कोर्टामध्ये दावा केलाय। त्याचा अधिकचा तपास करण्यासाठी आता पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती आणि ही मागणी कोर्टानं मान्य केलेली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे पुण्यातले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी तपशील जाणून घेऊया। चंद्रकांत, 2 महत्त्वाच्या घडामोडी या संदर्भातल्या, एकतर राजेंद्र आणि सुशील हगवणे दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे, तर निलेश चव्हाणला 7 जून पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। काय नेमकं न्यायालयानं सुनावणी दरम्यान सांगितलंय? न्यायालयाने थोडक्यात पोलिसांनी जो दावा केला होता आपल्या रिमांड कॉपीमध्ये तो मान्य केला एका अर्थाने आणि आरोपी निलेश चव्हाणला 4 दिवसाची पोलीस कोठडी म्हणजे 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली। त्याच्यामध्ये आज रिमांड प्रोड्यूस करताना पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलं की या कटामध्ये आरोपीचा सहभाग आम्हाला दिसून येतोय, कारण ह्या तिघांचे मोबाईल याच्याकडेच कसे सापडले, पुन्हा बाळ याच्याकडेच का सांभाळ दिलं, भलं तर याचा आणि या कुटुंबाचा तसा नातेवाईक नाही, म्हणजे कुठलाही रक्ताने संबंध नाही, मग यांचे संबंध काय, तर तपासात असं समोर आलं की यांचे काही आर्थिक संबंध आहेत, आर्थिक व्यवहार आहेत, एकमेकांशी भागीदार आहेत। त्यामुळे ह्या भागीदारातनं पैशाच्या लेनदेनमधनं ह्या पीडितेकडे म्हणजे वैष्णवी हगवणेकडं पैशांची मागणी झाली का कसपटे कुटुंबाकडं हे पोलिसांना तपासायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, पहिल्यांदा पोलिसांनी ऑन पेपर हे कोर्टासमोर मांडलंय की या आरोपीचा या कटात म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं किंवा अजून ते सिद्ध व्हायचंय कोर्टात, कारण कसपटे कुटुंबियाचा दावा आहे की आमच्या मुलीचं यांनी हत्या केली, तर आरोपी कुटुंब म्हणते की तिने आत्महत्या केली। हत्या की आत्महत्या हा विषय तपासात समोर येईलच, पण आता आरोपींचं म्हणणं, पोलिसांचं म्हणणं आहे की हा निलेश चव्हाण खूप शातीर का आहे, याचे करिश्मा हगवणेशी ननंद जी आहे वैष्णवीची त्यांची मैत्री होती, त्यातनं यांच्या ह्या हगवणे कुटुंबावर याचा प्रचंड प्रभाव आहे। सगळे यांच्या आर्थिक व्यवहारात हा लक्ष द्यायचा आणि तिघांचे मोबाईल घटना घडल्यानंतर यांनी ताब्यात घेतले होते आणि लपून ठेवले होते आणि बाळही याच्याकडेच होतं। त्यामुळे याचा संबंध काय आणि या काळात बाळाची हेळसांड झालेली त्याचाही आम्हाला तपास करायचा आहे। म्हणजे थोडक्यात या सगळ्या कटामध्ये निलेश चव्हाणला पोलिसांनी पहिल्यांदा सह आरोपी नाही केलं तर या कटाचा सूत्रधार असल्याचं कोर्टासमोर प्रोड्यूस केलं, म्हणूनच कोर्टाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। याविरुद्ध आरोपीच्या वकिलांनी सांगितली हीच कारणं रिमांड कॉपी ही जी आत्ता कारणं दिली तीच गेल्या रिमांडला दिली होती, त्यामुळे त्यात नवीन तथ्य काही नाही, आम्हाला न्यायालयीन कोठडी देऊ, पण पोलिसांनी ती अमान्य केली आणि आरोपी निलेश चव्हाणला 4 दिवसाची पोलीस कोठडी तर हगवणे पिता पुत्राला न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। धन्यवाद चंद्रकांत, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पुण्यामधून उपस्थित होते।